नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी.एड कॅपराऊंड 2024 यामधला कॅपराऊंड फर्स्ट या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। तर कुठल्या कॉलेजचं कट ऑफ म्हणजेच पर्सेंटाईल किती होतं, म्हणजेच कोणत्या कॉलेजला आपल्याला नंबर लागण्यासाठी किती मार्क्स पाहिजे होते, किती पर्सेंटाईल पाहिजे होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास विसरू नका। विद्यार्थी मित्रों, आपली जेन्युइन वेबसाईट cetcl.mahacet.org यावरती आपण आलेलो आहोत। इथे आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी.एड आहे, तर आपण तिथे जायचं आहे। बी.एड न्यू याला आपण क्लिक करूया। आपण याला क्लिक करताच आपल्याला परत काही इथे टॅब पाहायला मिळतात, त्यामध्ये राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश। तर पहिले आपली जी मेरिट लिस्ट आहे ती पब्लिश झाली असा इथं मॅसेज आहे। त्यानंतर राऊंड थर्डचे रजिस्ट्रेशन, राऊंड थर्डचं फॉर्म एडिटिंग आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांनी ज्यावेळेस आपला शेड्यूल येईल त्यावेळेस थर्ड राऊंडचे ऑप्शन फॉर्म्स आपल्याला भरता येणार आहेत। त्या विद्यार्थ्यांनी ज्यांचे नंबर फर्स्ट आणि सेकंड राऊंडला लागले नाहीत, नक्कीच आपल्याला थर्ड राऊंड अटेंड करावा लागेल, त्याचे ऑप्शन फॉर्म भरावे लागतील। ज्यांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना रजिस्ट्रेशन करून ऑप्शन फॉर्म भरावे लागतील। ज्यांनी कॅपराऊंड फर्स्टसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु त्यांचा नंबर लागला नव्हता, त्यांनी रजिस्ट्रेशन करणं क्रम पाहत आहे। आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना काय करायचं आहे, फक्त तिसरा राऊंडचे ऑप्शन फॉर्म जेव्हा येतील तेव्हा ते भरायचे आहेत। विद्यार्थी मित्रों, इथे आपण पाहू शकता वरती जे 3 बार आहेत त्याला आपण क्लिक करूया। त्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शन आलेला पाहायला भेटतोय। तर सर्च कॉलेज, सर्च अलॉटमेंट और व्हॅकन्सी, तर आपण सर्च अलॉटमेंट जो आहे खाली त्याला आपण क्लिक करूया। त्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज आणि कॅन्डिडेट वाईज आपल्याला ते चेक करता येतं। तर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट असं आपण क्लिक करूया। त्याला क्लिक करताच आपल्याला परत एका पेजवरती नेलं जातं जिथे आपल्याला राऊंड फर्स्ट पाहायला मिळतो आणि त्या विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन आय डी आपल्याला काय करायचं आहे, तिथं इनरोल करायचं आहे, टाकायचं आहे। आपण इथं ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर आपल्याला चेक युअर अलॉटमेंट अशी टॅब पाहायला मिळते। तर आपल्याला इथे ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे, तुम्ही तिथे ॲप्लिकेशन आय डी टाकून पाहू शकता। आपण इथे ॲप्लिकेशन आय डी टाकलेला आहे, जो की आपला ॲप्लिकेशन आय डी BD या अक्षरापासून चालू होतो। तो ॲप्लिकेशन आय डी आपल्याला इथं टाकायचा आहे। पूर्ण ॲप्लिकेशन आय डी टाकून घेतल्यानंतर अलॉटमेंटला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा जर मेसेज दिसला ज्यामध्ये आपण पाहू शकता यू आर नॉट अलॉटेड इन राऊंड फर्स्ट, म्हणजेच आपल्याला फर्स्ट राऊंडमधलं कॉलेज कुठलंही अलॉट झालं नाही, म्हणजे आपल्याला मार्क्स कमी होते। तर विद्यार्थी मित्रों, आपण काय करायचं आहे, मार्क्स जर कमी असतील तर आपल्याला बिलकुल घाबरायची गरज नाही। राऊंड सेकंडमध्ये आपला नंबर लागू शकतो किंवा त्याहीपेक्षा कमी जर आपल्याला मार्क्स असतील तर विद्यार्थी मित्रों, आपला जो नंबर आहे, आपले मार्क्स आणि आपल्या ज्या मेथड्स आपण टाकल्यात तसेच आपलं फॅकल्टी कोणती आहे म्हणजेच BA, BCom, BSc यावरून आपला नंबर लागत असतो। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला मग सेकंड राऊंडची वाट पाहावी लागेल। तसेच थर्ड राऊंडचे ऑप्शन फॉर्मसुद्धा आपण काय करायचे आहेत, जेव्हा वेळ येईल तेव्हा भरायचे आहेत, म्हणजे शेड्यूलनुसार ते भरायचे आहेत। तर ऑप्शन फॉर्म राऊंड थर्ड, राऊंड फोर्थ याचे ऑप्शन फॉर्म एकत्र आहेत। जसं की आपण फर्स्ट सेकंड राऊंडसाठी एकदाच ऑप्शन फॉर्म भरले होते, तर थर्ड फोर्थसाठी सुद्धा आपल्याला एकदाच ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला यासोबत काय करायचं आहे, डील करायचं आहे, कार्यवाही करायची आहे। विद्यार्थी मित्रों, त्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट ही जी आपल्याला इथे 2 नंबरला टॅब दिसते तिला आपण क्लिक करूया। तर विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की कॉलेज कसे सर्च करायचे, तर आता लक्षात घ्या, ज्यांचा राऊंड फर्स्टमध्ये नंबर लागला नाही त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर इथे सिलेक्ट युनिव्हर्सिटी हे आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे तर आपली युनिव्हर्सिटी जी असेल ती युनिव्हर्सिटी आपण सर्च करू शकता। इथं सर्व युनिव्हर्सिटी ज्या आहेत महाराष्ट्राचे यांचे नाव आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण नमुन्यादाखल इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी ज्याला आपण SRTMU असं म्हणत असतो, तिला आपण क्लिक करूया। तर SRTMU युनिव्हर्सिटीला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या अंतर्गत आपल्याला कुठलं कॉलेज, कशा प्रकारचं कॉलेज पाहिजे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। आता आपण त्या सिलेक्ट कॉलेजला क्लिक केलं असता आपल्याला इथे कॉलेजची लिस्ट पाहायला मिळते। तर लातूर जिल्ह्यामध्ये SRTMU यामध्ये प्रसिद्ध असणारं कॉलेज अभिनव कॉलेज ऑफ एज्युकेशन, अभिनव कॉलेज ऑफ B.Ed ज्याला आपण म्हणूया, तर त्याला आपण क्लिक करूया, जे की टॉपचं कॉलेज आपल्याला त्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहायला मिळतं। तर त्याचं जे मेरिट आहे शो अलॉटमेंट लिस्ट याला आपण क्लिक केलं आहे। त्यानंतर आपल्याला तिथले जे टॉपिंग
आपल्याला कॅन्डिडेट पाहायला भेटतात. तर पहिला कॅन्डिडेट आपल्याला तिथं पाहू शकता आपण, कॅटेगरी इथे दिलेली आहे. तर 98.56 नंबर म्हणजेच ज्याला आपण पर्सेंटाईल म्हणूया. त्यानंतर सेकंड 97.31 एवढं पर्सेंटाईल. त्यानंतर थर्ड. तर असंच आपल्याला वरती स्क्रॉल करत जायचं आहे. त्यानंतर मिनिट आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळेल त्या कॅटेगरी वाईज. त्यानंतर पॅरल रिझर्वेशननुसार आपल्याला इथं पर्सेंटाईलमध्ये फरक झालेला पाहायला मिळतो. पर्सेंटाईल कमी जास्त झालेलं पाहायला मिळतं. तर SC फिमेलसाठी आपल्याला जे पर्सेंटाईल आहे इथे कमी आलेलं पाहायला मिळतं. तर याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, स्क्रॉल करत वरती जायचं आहे. मेथड वाईजसुद्धा पर्सेंटाईल आपल्याला चेंज झालेलं पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रो, हे लक्षात घ्या. तर इथं मेथड सायन्स मेथड आहे. तर SC फिमेल जे आहे जनरलमधून ॲडमिशन मिळालेलं आहे. तर 98ला ते ॲडमिशन मिळालेलं आहे. तिथेच आपण पाहू शकता विषय बदललेला आहे, मेथड बदललेली आहे. तर पर्सेंटाईल आपण पाहू शकता. तर कुठल्याही पर्सेंटाईलला नंबर लागतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्या अनुषंगाने आपल्याला मेथड, आपले स्कोअर, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन या सर्व ज्या बाबी आहेत, तसेच विविध ज्या कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन पाहायला मिळतं किंवा अधिकचे मार्क्स पाहायला मिळतात. जसं की धरणग्रस्त असेल, ज्याला आपण विविध जे प्रमाणपत्र आपल्याकडे असतात त्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने आपल्याला त्याचे मार्क्स, अधिकचे मार्क्स मिळतात किंवा रिझर्वेशन मिळतं. तर त्यावाईज आपल्याला यात रिझर्वेशनमध्ये चेंजेस झालेले आपल्याला पाहायला भेटतात, मार्क्स आपल्याला पाहायला भेटतात. तर ओपन कॅटेगरी, ओपन EWS आपल्याला इथे 81वरती नंबर लागलेला पाहायला भेटतो. तर हे टॉपचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर आपण परत क्लिक करूया चेक अलॉटमेंट व्हॅकन्सी, ह्याला आपण परत क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट ह्याला आपण क्लिक करूया. परत आपल्याला तोच बार येईल. आता युनिव्हर्सिटी आपण चेंज करूया. तर दुसरी युनिव्हर्सिटी आपण पाहूया. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर याला आपण क्लिक करूया. त्यामधलं एखादं पॉप्युलर कॉलेज आपण ते सिलेक्ट करूया. तर आपण कॉलेजला सिलेक्ट केल्यानंतर अलॉटमेंट यासाठी क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला याच्या अलॉटमेंट्स पाहायला मिळतील. त्यानंतर साईडला त्याला कर्सरने आपण बाजूला घेऊया. इकडे बघा, आपण कर्सर इकडे घेतला की इकडे जाते आणि हाताने आपण बोटाने त्याला सरकू शकतो, स्क्रॉल करू शकतो. तर ही लिस्ट ओपन केल्यानंतर आपल्याला इथे पर्सेंटाईल पाहायला मिळेल. तर विविध जे विषय आहेत, मेथड्स आहेत, त्यानुसार आपल्याला पर्सेंटाईल इथे पाहायला मिळते. ओपन कॅटेगरी, ओपन जनरल ॲडमिशन झालेलं आहे. त्यानंतर सायन्ससाठी ॲडमिशन आहे, पर्सेंटाईल आपल्याला इथे पाहायला मिळते 50 पर्सेंटाईल. तर विद्यार्थी मित्रो, आता ही आपल्यासाठी गाईडलाईन आहे. तर आपल्याला राऊंड थर्डसाठी जेव्हा ऑप्शन्स द्यायचे आहेत, तर आपल्याला कोणतं कॉलेज पाहिजे, ते कोणत्या विद्यापीठात आहे, सगळ्यात अगोदर युनिव्हर्सिटी चूज करा आणि त्यामध्ये त्या कॉलेजचे आपण पर्सेंटाईल पाहू शकता. जेणेकरून आपल्याला राऊंड थर्डसाठी काय करा येईल, अधिक सोपं जाईल. जिथे आपलं पर्सेंटाईल मॅच होतं त्याचे ऑप्शन आपण सुरुवातीला देणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला थर्ड राऊंडमध्ये आणि फोर्थ राऊंडमध्ये नंबर लागलेला पाहायला मिळेल. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला अजून इथे 3 डॉट्स पाहायला मिळत आहेत. त्या डॉटला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला CT सेलचा मोबाईल नंबर पाहायला मिळतो, कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळतो. आपण इथं पाहू शकता CT सेलचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांनी वेळ दिलेली आहे, कधी आपल्याला फोन करायचा आहे. 24 आवर्स ती वेबसाईट चालू नाही आहे किंवा फोन तो चालू नाही, हे लक्षात घ्या. तर फक्त सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 6पर्यंत या दरम्यानच आपला फोन स्वीकारला जाईल, घेतला जाईल. तर आपल्याला त्या दरम्यान तो फोन करायचा आहे. याचाही आपण स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता किंवा हा नंबर सेव्ह करू शकता. कुठली क्वेरी असेल, आपला क्वेश्चन असेल, प्रश्न असेल, शंका असेल, कुशंका असेल, आपण नक्कीच CT सेलला डायरेक्ट फोन करून विचारू शकता. तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा आम्हाला विचारू शकता, जेणेकरून आपल्याला उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या शंका कुशंका आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.